मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, आपण थेट जाऊया. सगळं ऐकता या सर्वांना चिंता असते महिना कसा घालवायचा. मी पाहिले गरिबी. मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आईची आणि पत्नीची कुटुंब चालवताना जी काय महिन्याभरामध्ये घालमेल मी पाहिलेली आहे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, पैशाच्या राशीत लोळणारे, 1,500चं महत्व त्यांना काय कळणार. पण 1,500चं महत्व माझ्या भगिनींना माहित आहे, माझ्या बहिणींना कळतंय की 1,500चं महत्व काय. आणि म्हणून 1,500 पर्यंत आम्ही थांबणार नाही. तुम्ही जसं आम्हाला बळ द्याल, तुम्ही या 3 भावांना ताकद द्याल, तुम्ही आमच्या माहितीला ताकद द्याल, तसं तुम्हाला मी सांगतो 1,500चे 2,000 होतील. बळ वाढलं 2,500 होतील. बळ तुम्ही आणखी दिलं 3,000 होतील. बळ आणखी वाढवलं तर त्याहीपेक्षा 4,000 पण होतील. शेवटी हे पैसे तुमचे आहेत. हे तुमचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहेत. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कंटेनर भरभरून पैसे त्यांच्या घरात नेले. आम्ही घरात नेणारे नाही, आम्ही तुमच्या दारात येणारे आहोत, तुम्हाला मदत करणारे आहोत. आणि म्हणून माझं विरोधकांना म्हणणं आहे, आज तोंडाला पट्ट्या बांधून बसलेत. आज लोकशाहीमध्ये आंदोलनाला बंदी नाही, पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेटीला धरता येणार नाही. न्यायालयाचा निर्णयाचा हाच अर्थ आहे. आणि आम्ही सांगितलं न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचं पालन आपलं सरकार करेल. मनमानी करायला दिली तर लोकशाही आहे, आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही. सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की म्हणाला कोर्ट चांगला आहे. संध्याकाळी त्यांना सांगितलं हा बेकायदेशीर संपा. लगेच कोर्टावर आरोप केले, ताशेरे मारले, बदनाम केलं. तुम्ही काय ठरवलंय? तुम्ही कोर्टाला बदनाम करता, निवडणूक आयोगाला बदनाम करता, सुप्रीम कोर्टाला बदनाम करता, तुम्ही लोकशाहीला बदनाम करता. तुम्ही जे आज म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की ती व्यवस्था चांगली, निर्णय विरुद्ध केला की ती व्यवस्था वाईट, असं कधी लोकशाहीत असतं का? आणि म्हणून विचार करून तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. आणि म्हणून वारंवार या ठिकाणी साधूचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी, कोरोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी, खिचडी चोरली, खिचडीत मापात पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी. का? तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती. आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा. तुम्हाला एकच सांगतो, चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो, करप्शन मध्ये काळी झाली ज्यांची तोंड त्यांच्या हातात शोभतात काळे झेंडे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे काय शिकवणार आम्हाला? अरे आम्ही फक्त देण्याचं काम केलंय. एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, अजित दादा काय, आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे, काय दिलं पाहिजे हे आम्ही ठरवतोय, हे आम्ही निर्णय घेतोय. आज सिंचनाचे अनेक प्रकल्प आम्ही केले. तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी, अरे लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, लाडका शेतकरी पण आला असं टिंकल करायला लागले. आम्ही लाडका शेतकरी पण आणला, आम्ही लाडका शेतकरी पण आणला. आणि त्याच्या 7.5 HP मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं. सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण लागू केली. काही शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे मिळाले नसतील. मला पालकमंत्र्यांनी सांगितलं, मी आपल्याला सांगतो, ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाहीत त्या विमा कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. आज 6,000 रुपये मोदीजी देत आहेत, 6,000 रुपये आपलं सरकार देत आहे, 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे.
हे काम आहे. कुठल्याही राज्यात ही योजना नाही, आपल्या राज्यामध्ये ही योजना आणली. इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आणतोय. आज मगाशी अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलंय की शेवटी शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजने माध्यमातून आणलेली आहे. आपल्याला मी सांगतो किती संवेदनशील सरकार आहे. एका रात्री 12:30 वाजता 1 वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली. मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती? तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, तिला इंजिनियर व्हायचं होतं, पण अर्धे पैसे सरकार भरत होतं, अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते, पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाहीत. पालकांनी पैसे न भरले आणि त्या मुलीने विचार केला माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही, त्यांची तेवढी कुवत नाही आणि ऐपत नाही, त्यामुळे मी कशाला भार बनू, आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी तुम्हाला सांगतो या मुख्यमंत्र्याने 1:15 वाजता संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला. फोन केल्यानंतर सांगितले याची संपूर्ण माहिती घ्या, योजना तयार करा, प्रस्ताव तयार करा. आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि 50% फी आपण देत होतो ती पूर्णपणे 100% देण्याचा निर्णय आपण घेतला. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, कुणाला वकील व्हायचं आहे, कुणाला आणखी काय व्हायचं आहे का मुलींनी शिकू नये, मुलींनी पुढे जाऊ नये. आणि म्हणून सरकार मुलांबरोबर मुली देखील पुढे आल्या पाहिजे, या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय. आज किती योजना आम्ही केल्या. लेक लाडकी लखपती, अरे मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, शाळेत गेल्यावर 5-6 हजार, 5वीत गेल्यावर 7,000 असं करून 11वीत गेल्यानंतर 8,000 का आम्ही केलं. 11वीत गेल्यावर पण 8,000 का देतो. सरकारचा उद्देश काय, तिथून मुलीने शाळा सोडू नये, 10वी नंतर पुढे शिकलं पाहिजे आणि मुलीचं वय 18 होईपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला, तुमच्या सरकारने घेतला. आणखी काय करायला पाहिजे, आणखी तुम्हाला सांगतो मी, आम्हाला एकच हे 1,500, 2,000, 3,000, 4,000 नाही, यामध्ये आपल्या हाताला काम आम्हाला द्यायचं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, उद्योग विभागाचे मंत्री इकडे आहेत, 35% सबसिडीमध्ये महिलांना फूड ट्रक देता येतो, महिलांना व्यवसाय करायला लोन देता येतं. या ठिकाणी देखील आम्ही एवढंच आमच्या मनामध्ये आहे की माझ्या या बहिणींना, आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे, तुम्हाला सक्षम करायचं आहे. हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून विरोधक वेडे झालेत, पागल झालेत, कळत नाही त्यांना काय होणार. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने सरकारी काम आणि 6 महिने थांब याला आम्ही चार्ट दिलेली आहे. एवढ्या गतीने मला सांगा 1.5 महिन्यामध्ये पैसे खात्यामध्ये कधी येतील असं तुम्हाला पण वाटलं होतं का? तुम्हाला पण नव्हतं वाटलं, पण आम्ही ठरवलं होतं रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे गेले पाहिजे. आणि म्हणून आमचे अधिकारी, महिला बाल कल्याण मंत्री आमची आदिती ताई, ती पण माझी छोटी बहीण आहे, आणि अनुप कुमार असतील, आणखी जे अधिकारी असतील, सगळ्या अधिकाऱ्यांनी ही योजना, फायनान्सचे अधिकारी ते देखील त्यात महत्वाचं. आपला ओपी गुप्ताला आता सांगायला लागेल पुढची तयारी करून ठेव. आणि म्हणून या सर्वांनी चांगलं काम केलं. आणि म्हणून विरोधकांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे येतील. अरे आम्ही तरतूद केलेली आहे, आम्ही खोटं बोलणारे नाही, आम्ही देणारे आहोत. मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून जे काम आम्ही करतोय, आमची लोकांशी बांधिलकी आहे.
लोकांची बांधिलकी आहे. राजकारण करायचं ठिकाणी केलं पाहिजे. सगळीकडे राजकारण करता कामा नये. या ठिकाणी मगाशी माझ्या बहिणी उभ्या राहिल्या होत्या. दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी, पारधी बेडा येथील या महिला आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर काही अन्याय केला अशी तक्रार आहे. मी आपल्याला बहिणींना सांगतो, पोलिसांनी असू दे, कुणी असू दे, कोणी किती मोठा अधिकारी असू दे, त्याच्यावर कारवाई करणार, सरकार कारवाई करणार. माझ्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, काय विरोधक काय म्हणतात, वारंवार बांगलादेशचं उदाहरण देत आहेत. बांगलादेश सारखी परिस्थिती अशी. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे. बांगलादेश सारखा अराजक तुम्हाला माजवायचं इथं? काय तुमचं म्हणणं आहे? या बंदच्या मागून देखील काहीतरी अघटित या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं जे काय कारस्थान, मी म्हणेन कारस्थानच तुम्हाला ह्या योजना बघवत नाही. अरे बदलापूरला झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणारी आहे आणि मनाला चटका